हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये माऊलीची एक ओवी आपण पाहिली होती आणि त्यामध्ये भगवंताच्या मुखामध्ये माऊली आपल्याला सांगतात, म्हणोनी अभेदी भेदू देखती, यया अनामया नामे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाते. भगवंत एक आहे असं असताना सुद्धा विविध देव आणि देवतांच्या द्वारे एका भगवंतामध्ये अनेक अशा प्रकारचे भेद पाहतात, वेगवेगळे नावं ठेवतात, मूर्तीपूजा करतात. आणि आता या मूर्तीपूजेच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि मूर्तीपूजा तर करावयाची आहेच आहे, पण भगवंत मूर्तीच्या आकाराने मर्यादित नाहीत. या ज्ञानामध्ये राहून निष्कामतेने आपल्याला पूजा अर्चना करावयाची आहे. आणि या ठिकाणी आपण या विषयाचं चिंतन करण्याकरता अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 11 याचा थोडा विचार करूया. काय म्हणतात भगवंत? अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितं, परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. या श्लोकावर आपण या विषयाचं चिंतन, मूर्तीपूजा या विषयाचं चिंतन करणार आहोत. भगवंत म्हणतात, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण अवतार कार्यासाठी, धर्म संस्थापनेसाठी माझ्या स्वाधीन असलेल्या योग मायेने मानव देह धारण करणाऱ्या मला मूढ लोक मनुष्य शरीराच्या आश्रित मानून माझ्या सगुण साकार स्वरूपाला निकृष्ट करतात. सगुण साकार स्वरूपाचे महत्त्व संपवतात. सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे करता भोगता मानून माझी अवज्ञा करतात. माझ्या ब्रह्मरूपतेकडे अवधान न ठेवता फक्त स्थूल दृष्टीने पाहशील तर ते पाहणे व्यर्थ जाईल, असं माऊली ओवी क्रमांक 143 मध्ये सांगतात. पुढची ओवी 145 आहे आणि आपण त्या ओव्या आता यापुढे पाहणार आहोत. एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जानती किरदृढ, परी ते जाणिवेची जाणणे या आड रिगोनी ठाके. माऊली असं म्हणतात, ही ओवी क्रमांक 145 मी वाचली आहे. माऊली म्हणतात, मी व्यापक नसून स्थूल आहे. हे त्यांचे स्थूल दृष्टीने मला जाणणे त्यांच्या दृष्टीने दृढ असते, निश्चयात्मक असते. त्यांच्या असे जाणण्यातील त्यांची श्रद्धा दृढ असते. त्यांचे हे असे मूढतेने जाणणे मला यथार्थतेने जाणण्याच्या म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाला, स्वतःच्या आत्मरूपाला अनुभवण्याच्या आड येते. म्हणजे अशा प्रकारे पाहणं उपयोगाचं नाही. आता आपण आत्ताची जी ओवी वाचली, अध्याय 4 आपला चालू आहे आणि ओवी वाचली 69. म्हणोनी अभेदी भेदू देखती, यया अनामया
नामे ठेवती, देवी देवो म्हणती अचर्चाते. आणि मागच्या सत्रात त्याचा आपण अर्थ पाहिला. प्रस्तुत ओवी आणि अध्याय 9 मधील ओवी क्रमांक 156 जवळजवळ सारखीच आहे. अध्याय 9 ओवी 156 वाचतो. ए तुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती. नाव नसलेल्या मला ते नाव देतात, अक्रिय असलेल्या मला क्रिया करणारा समजतात, देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला देह व देहधर्म आहेत असा आरोप करतात. पुढच्या 2 ओव्या अशा आहेत. मज आकार शून्य आकारू निरुपाधिक उपचारू मग विधी विवर्जिता व्यवहारू आचारादिक. 157. मज वर्णहीना वर्णु गुणातीतासी गुणु मज अचरणाचरणु अपानिया पानी. 58. अर्थात निराकार असलेल्या मला आकार असल्याचे मानतात व पूजेच्या उपचार अर्पण करतात. वर्णहीन असलेल्या मला विशिष्ट जातीचा, जसे क्षत्रिय राम अवतारात, गवळी कृष्ण अवतारात मानतात. सगुण असलेल्या मला निर्गुण असलेल्या मला सगुण मानतात. पुढच्या ओव्या 161 ते 162. माऊली म्हणतात. मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्थासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा. 161. पुढची ओवी. मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते. भगवंत म्हणतात, अर्थात माऊलीची रचना, आत्मतृप्त असलेल्या मला नैवेद्य दाखवतात. मी व्यापक असताना मला पितांबर नेसवतात व आभूषणे अर्पण करतात. पुढची ओवी 163. माऊली म्हणतात. मज सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा. मी सहज नित्यसिद्ध असताना माझी मूर्ती म्हणजे पार्थिव मूर्ती, जसे गणेशाची मूर्ती आहे, अन्य अनेक मूर्ती आहेतच, अशा पार्थिव मूर्ती घडवितात, आवाहन करतात, विसर्जन करतात. पुढे माऊली म्हणतात 165व्या ओवीमध्ये. मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. 165. मी कर्माने निर्लिप्त असताना, अकर्ता असताना मला भोक्ता मानतात. 167वी ओवी अशी आहे. मी स्वानंदाभिरामू तयामज अनेका सुखांचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एकदेशी. स्वानंदात रममाण असणाऱ्या मला वैषयिक सुखाची इच्छा असणारा मानतात. पुढची 168ची ओवी आहे. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कै पक्ष करी आणि कोपोणी एका ते मारी हेची वाढविती. सर्व चराचरामध्ये आत्म्याच्या रूपाने असणारा मी एखाद्याचा पक्ष घेतो, एखाद्याला रागावून मारून टाकतो. हेच माझ्या चरित्राच्या रूपाने जगात प्रसिद्ध करतात. किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. किंबहुना मनुष्य जातीचे जे धर्म
ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत, असे त्या अज्ञानी भक्तांचे विपरीत ज्ञान असते. जव आकारू एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती. मग तोची बिघडलिया टाकीती, नाही म्हणोनी. समोर पाहत असलेल्या मूर्ती एवढाच देव आहे, असा त्यांचा भाव आणि त्यांची श्रद्धा असते. माते येणे येणे प्रकारे, जानती मनुष्य ऐसे निआकारे. मनवोनी ज्ञानची ते अंधारे, ज्ञानासी करी. त्या भक्तांचे वरीलप्रमाणे असलेले विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीस झाकून टाकते, अर्थात आत्मानुभूती प्राप्त होऊ देत नाही. वरील प्रत्येक उभीमध्ये यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान असे जोडीने सांगितले आहे. त्यातील भगवंतांनी स्वतः संबंधाने सांगितलेले यथार्थ ज्ञान हे आत्म्यासाठी तंतोतंत लागू आहे. या परिच्छेदात मी, माझे, मला या शब्दांच्या ठिकाणी आत्मा, आत्म्याचे, आत्म्याला असे शब्द टाकून आपण पुन्हा जर वाचन केलं तर आपल्याला वेगळं काहीतरी त्यामध्ये जाणवू शकतं. निमित्त कोणते का असना, आत्मा व अनात्मा यातील फरक स्पष्टतेने कळावा व आत्मा अनुभूतीस यावा, हेच गीता ज्ञानेश्वरीचे उद्दिष्ट आहे. अध्याय 13. याच पद्धतीने भगवंतांनी क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष, अनात्मा आत्मा याच्यामधील फरक, भिन्नता, वेगळेपणा सांगितला आहे. आणि तो यापूर्वी आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 150 यामध्ये पाहिला होता. आत्मा अनात्म विवेक. आणि हे चिंतन अध्याय क्रमांक 2 मध्ये जरी आलं असलं तरी अध्याय 13 क्षेत्र विभाग योगो नाम त्या अध्यायातला हा भाग इथे चिंतनासाठी आपण घेतलेला आहे. अध्याय 13 मध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रज्ञ यामधील म्हणजे प्रकृती व पुरुष यामधील म्हणजे शरीर व आत्मा यामध्ये असलेल्या फरकास म्हणजे विविध भिन्नतेस, वेगळेपणास विवेकाद्वारे धारण करावयाचे आहे. व त्यायोगे 13व्या अध्यायाच्या शेवटी असलेल्या श्लोक 34 प्रमाणे परमपदाला म्हणजे आत्मानुभूतीला अर्थात जीवनमुक्तावस्थेला प्राप्त करावयाचे आहे. त्या श्लोकावरील पुढील ओवी 1140 मध्ये माऊली स्पष्ट करतात. वेगळी वेगळेपणे प्रकृती पुरुष जे अंतःकरणे, देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. अर्थ, जे साधक आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे निस्संदेहपणे स्वतःच्या अंतःकरणात पाहतात, ते ब्रह्मरूप ब्रह्मीभूत अर्थात जीवनमुक्त होतात असे मी म्हणजे भगवंत म्हणतात. साधनेचे सार आहे आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ अर्थात पुरुष व अनात्म म्हणजे देह, क्षेत्र, प्रकृती यांच्यामधील फरकास अर्थात आत्मा अनात्म विवेकास पूर्ण निश्चयाने, निस्संदेहतेने, सातत्याने अंतःकरणात म्हणजे मन, चित्त, बुद्धी या सर्वांमध्ये धारण करावयाचे आहे. आणि वरील परिच्छेदातील सिद्धांताचा उद्देश मूर्तिपूजेचा निषेध करावा हा अजिबात नाही. भगवंत कधीच अवतार घेत नाहीत म्हणजे सगुण शरीरधारी होत नाहीत
असे सांगण्याचा तर उद्देश मुळीच नाही. देव सगुण साकार आहे हे मानणे, सकाम उपासनेसाठीची भक्ती करावी असे मानणे हे चुकीचे आहे. सगुण साकार भगवंताची पूजा अर्थार्थी भक्त होऊन सांसारिक क्षुल्लक स्वार्थ साधण्यासाठी न करता निष्काम होऊन चित्तशुद्धी करता, भगवंताच्या प्राप्ती करता, आत्म्याच्या अनुभूती करता ज्ञानी भक्त होऊन करावी. मूर्तीपूजेला ज्ञान, ध्यान, कर्म यांची साधना जोडावी हे सांगणे या ओवीचे प्रयोजन आहे. जर आध्यात्मिक शब्दज्ञानाला ध्यानाची जोड देऊन मन वृत्तीरहित व बुद्धी स्थिर सूक्ष्म केली नाही, तर परोक्ष ज्ञानाची शब्दज्ञान आणि परोक्ष ज्ञानाची अपरोक्षानुभूती येत नाही व ते ज्ञान सत्वगुणाद्वारे बांधते. हे आपण विस्ताराने यापूर्वी अध्याय क्रमांक 151 मध्ये पाहिले होते. तसाच प्रकार सगुण साकार साधनेच्या बाबतीत पुढील प्रमाणे होतो. निव्वळ सगुण साधना केली व ज्ञानाची जोड दिली नाही, ध्यान व कर्माची जोड दिली नाही, तर सगुण साधना सुद्धा सत्वगुणाद्वारे बांधते व गुणातीत न होता आल्यामुळे आत्मानुभूती प्राप्त होत नाही. आणि हे सांगण्यासाठी अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक 11 व 12 यावरच्या या माऊलींच्या ओव्या आहेत. सारांश: भक्तीने मूर्तीपूजा करणे हे सात्विक कर्म आहे. तथापि ते सकामतेने केल्याने रजोगुण निवृत्त होत नाही. त्या पूजा कर्मास आध्यात्मिक ज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर तमोगुण निवृत्त होत नाही. त्यामुळे प्रेम भक्तिरसपूर्ण अंतःकरणाने सगुण साकार भगवंताची पूजा अर्चना निष्कामतेने फलेच्छारहिततेने करणे, भगवंताच्या व्यापक स्वरूपाबद्दल सजगता ठेवून भगवंताचे लीलावर्णन वाचणे ऐकणे हे सात्विक कर्म मुळातच सत्वगुणाचे प्राबल्य असलेल्या बुद्धीमधून रजोगुण व तमोगुण समाप्त करते व साधकात सत्व संशुद्धी ही अवस्था प्राप्त होते. अंतःकरणाच्या या अवस्थेत माऊलींनी अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 1 वरील ओवी 74 ते 80 मध्ये सत्वशुद्धी म्हटले आहे, ती प्राप्त होते, जी आत्मानुभूती परत नेते. या ओव्यांचा अर्थ अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 283 परिच्छेद 5 आणि 6 मध्ये यापूर्वी आपण बघितला होता. त्याचं थोडंसं या ठिकाणी स्मरण करण्याकरता ते मी वाचतो. तैसी संकल्प विकल्पांची ओढी सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. अर्थ: प्रस्तुत श्लोक 53 आपण अध्याय क्रमांक 2 पाहत आहोत. विविध विषयांची परीक्षण करण्याची क्षमता बुद्धीत आहे. इंद्रियांनी उपलब्ध करून दिलेल्या वृत्तीमधून सुख दुःख पापपुण्य मिश्र असे समजणे हा बुद्धीचा गुणधर्म आहे. म्हणजेच हा बुद्धीचा स्वतःचा धर्म, ज्याला निज धर्म म्हणतात, तो आहे. ज्यावेळी बुद्धी संकल्प विकल्पाची ओढ टाकून देते, बुद्धी तिच्यामध्ये असलेल्या 3 गुणापैकी रजवतम या गुणांची कावड म्हणजे ओझे टाकून देते. त्यामुळे बुद्धी ओवी क्रमांक वर संदर्भ दिलाय त्याचा, त्याप्रमाणे सूक्ष्म झालेली व मूळ स्वरूपात म्हणजे निजधर्माची क्षमता असलेल्या स्वरूपात उपलब्ध असते. बुद्धी सूक्ष्म झालेली आहे, बुद्धीत क्षमता आहे.
पण वृत्तीप्रवाह शांत झालेला असल्यामुळे बुद्धीकडे नेहमीचे चांगले वाईट इत्यादी ठरवण्याचे काम शिल्लक राहिलेले नाही. अशा बुद्धीच्या ठिकाणी स्वतःचा निजधर्म भोगणे म्हणजे स्वतःच्या शुद्ध स्वरूपावस्थेत राहणे एवढीच आवड उरते. इंद्रियवर्गीत दाखविल्या विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. अर्थ, अशा अवस्थेतील बुद्धी प्राप्त झाली असता आणि त्यासोबत सर्व ज्ञानेंद्रियांनी अंतःकरणास कितीही अनुकूल प्रतिकूलादी विषय ज्ञान करून दिले तरी ज्या अवस्थेत चित्तात विस्मयाने देखील चलबिचल उत्पन्न होत नाही. वरील प्रमाणे वृत्तीप्रवाह शांत झालेल्या चित्तासोबत सूक्ष्म झालेल्या बुद्धीची निजधर्म भोगत राहण्याच्या आवडीची म्हणजे स्वतःच्या शुद्ध स्वरूपावस्थेत राहण्याच्या आवडीची स्थिरता व अशा बुद्धीचे आत्म्याशी अनन्य होणे पुढील दृष्टांताने माऊली सांगतात. पती गावी गेलेला असताना पतिव्रता विरहाच्या आवेगात असते. त्यावेळी प्रपंचात कितीही लाभहानी होत असली तरी ती मनावर न घेता ती त्या विरहाच्या आवेगात स्थिर असते आणि स्वतःच्या आवडीद्वारे मग्नतेद्वारे पतीशी जशी अनन्य झालेली असते. तेवी स्वस्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. अध्याय 16 ओवी क्रमांक 80. अर्थ, अशा स्थिर व सूक्ष्म झालेल्या सात्विक बुद्धीत सत्य स्वरूपाबद्दल म्हणजे सत चित आनंद घन आत्मस्वरूपाबद्दल रुची म्हणजे आवड म्हणजेच गोडी सतत असते. त्यामुळे बुद्धी पतिव्रतेप्रमाणे आत्म्याशी अनन्य होते म्हणजे आत्मरूप होते. अशा रीतीने चित्तवृत्ती शांत झालेल्या व बुद्धी आत्मरूप झालेल्या स्थितीस सत्वशुद्धी म्हणतात असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. अध्याय 16 ओवी 80. रोजचा ध्यानाभ्यास सुरू केल्यानंतर काही दिवसात ध्यान लागण्यास सुरुवात होते. म्हणजेच वृत्तीरहित चित्त व आत्मरूप झालेली बुद्धी अनुभवास येणे सुरू होते. ध्यानाभ्यास परिपक्व झाल्यानंतर सत्वशुद्धीचा म्हणजे बुद्धी आत्मरूप होण्याचा अनुभव जागृतावस्थेत असतानाही येतो. अर्थात अहम ब्रह्मास्मी या अनुभवाची सुरुवात होते. आणि अशा प्रकारे माऊली हे सांगत असताना पुढच्या ओवीमध्ये आपल्याला काय सांगतायत आपण बघूया. मूर्तीपूजेचा विषय आपला सुरू आहे. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती. आपला अध्याय क्रमांक 4 चालू आहे आणि जे माऊलीचं या ठिकाणी विवरण माऊली करतायत ते श्लोक क्रमांक 11 करतायत. आणि अर्थात या ओवीचा अर्थ जे सर्वत्र सदा सम, जो परमात्मा सर्वत्र सर्व काळात सर्व चराचरात एकसारखा आहे अशा आत्मरूपाने असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी हा उत्तम आहे, हा अधम आहे अशी कल्पना आणि त्याद्वारे चर्चा ओवी क्रमांक 69 यापूर्वी वाचलेली ओवी मनोनी अभेदू भेदू देखती यया अनामया नामे ठेवती देवी देवो मनती अचर्चाते. अशा प्रकारे या ओवी सांगितल्याप्रमाणे करीत असतात. परत वाचतो. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिव्रशे संभ्रम विवंचती. त्यामुळं आम्ही हा जो भेद पाहतो सगळ्या एक भगवंत नटलेला आहे यात बुद्धी स्थिर झाली की हा प्रश्न
संपू शकेल. पुढचा श्लोक असा आहे, कांक्षतं कर्मणां सिद्धिं यजन्तः इह देवतः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. श्लोक क्रमांक 12. अर्थात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक म्हणजे त्यांच्या मताने इष्ट असलेल्या देवतांचे यजन अर्थात पूजन उपासना करतात. कारण कर्मापासून उत्पन्न होणारे फळ म्हणजे ज्या कर्माचे जे फळ आहे ते फळ या मनुष्य लोकात लवकर प्राप्त होते. जाणीवपूर्वक कर्मफल त्याग न करता केलेल्या सर्व कर्माचा प्रत्येक कर्माचा फळ देणे हा स्वभाव आहे. स्वाभाविक असलेला धर्म म्हणजे गुणधर्म आहे. जसे पापकर्माचे फल भोगावेच लागते तसे पुण्यकर्माचेही फल भोगावेच लागते. यापूर्वी आपण अध्याय क्रमांक 2 आणि त्यातील ओवी क्रमांक 270 बघितली होती. काय म्हणतात, आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलिया ही सगुण जहाले ऐसेची वाणी. माऊली म्हणतात, सुरू असलेले कर्म सिद्धीस गेले तर ते खरोखरच आपल्या उपयोगालाच आले. कदाचित काही विघ्नामुळे मध्येच थांबले, अर्धवट राहिले तरी ते सफल संपूर्ण झाले असेच समजावे. फलाकांक्षा जाणीवपूर्वक सोडून न देता जे जे कर्म केले जाते त्या प्रत्येक कर्माचा फल देणे हा गुणधर्म आहे, स्वभाव आहे. जागृतावस्थेत असताना कोणी मनुष्य क्षणभर सुद्धा कर्म न करता राहत नाही आणि केलेल्या कर्माचे पाप पुण्यात्मक फल देणे हा कर्माचा धर्म आहे. एवढेच की केलेल्या कर्माचे फल कधी लगेच तर कधी कालांतराने कधी जन्मांतराने भोगावे लागते. केलेल्या कर्मानुसार पाप पुण्यात्मक फळ भोगावे लागते हे निश्चित. केलेले पाप भोगावे लागते याबद्दल मनात शंका नसते. तसे पुण्यात्मक कर्माचे फलही भोगावेच लागते. तथापि जे करणीय उचित कर्म अखंड समता ठेवून व फलेच्छा जाणीवपूर्वक टाकून देऊन केले जाते, फक्त असे कर्म मोक्ष प्राप्त करून देत असते. यानंतर माऊली म्हणतात, हे फल कधीच तर कधी कालांतरे कधी जन्मांतराने मिळते पण भोगावे लागते हे निश्चित. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा या गोष्टीचं चिंतन आलेलं आहे. काय म्हणतात 18व्या अध्यायामध्ये माऊली असं म्हणतात, ओवी क्रमांक 100 आणि 106 अशा या 2 ओवीमध्ये हा विषय आलेला आहे. ओवी क्रमांक 100, ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. सर्व इष्टापूर्त कर्माचे स्वर्गप्राप्ती कीर्ती सत्ता अशा फलेच्छा हेच मूळ म्हणजे प्रयोजन असते. त्या काम्यकर्माच्या आचरणामुळे मिळणारे फळ कर्मकर्त्यास बांधून बळेच भोगावयास लावते. ओवी क्रमांक 106 माऊलीने त्यात एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. माऊली म्हणतात, काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक मनोनी नको कौतुक मुमुक्षु एथ. जाणून अथवा न जाणून केलेल्या काम्यकर्माचे फळ अवश्य भोगावयास लावणे हे काम्यकर्मामध्ये एक स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये, काम्यकर्माचे कौतुक करू नये. ज्याप्रमाणे निषिद्ध कर्माचे पाप कर्माचे फळ भोगणे अनिवार्य असते
त्याप्रमाणे करणीय कर्म म्हणजे पुण्यकर्म जरी असलं तरी जाणीवपूर्वक किंवा सुप्तपणे इच्छा, आशा, अपेक्षा जेव्हा त्या कर्माच्या मुळाशी असते तेव्हा अशा केलेल्या कर्माचे फलसुद्धा भोगावेच लागते, जरी ते सात्विक असलं तरी. कारण त्याच्या मागे काहीतरी इच्छा, त्यासाठी वारंवार जन्म घ्यावा लागतो. यज्ञ यागादी काम्य कर्मे सुरू असताना सुरुवातीसच फलेच्छा जाहीर करणारा संकल्प करण्यात येत असतो, हेही लक्षात घ्यावे. म्हणून यज्ञ, दान, तप ही कर्मे फलांशारहिततेने करावीत, असं माऊली आपल्याला काय सांगतात. यानंतर मनुष्येतर योनीमध्ये कर्म करणे व पूर्वी केलेल्या कर्माचे फळ भोगणे व त्यातून नवीन कर्माची निर्मिती होणे व त्याचे फल भोगावे लागणे हे चक्र सुरू राहते. म्हणूनच मनुष्येतर योनींना भोग योनी म्हटले आहे. फक्त मनुष्य योनीमध्ये कर्मफलाचा जाणीवपूर्वक त्याग करून सात्विक कर्म करणे शक्य असते, जे मुक्ती प्राप्त करून देते. भगवंताशी, आत्म्याशी योग हा कर्माद्वारे होत नाही, तर कर्माच्या संबंध विच्छेदाने म्हणजे संगम त्यक्ता होण्याने होत असतो. कर्मयोगामध्ये कर्माशी आणि कर्मसामग्रीशी, सत्ता, संपत्ती, शरीर, मन, बुद्धी यांच्याशी संबंध विच्छेद करण्यासाठीच कर्मे केली जातात. स्वतःसाठी म्हणजे फलापेक्षेने कर्म करण्यानेच बंधाची निर्मिती होते. दुसऱ्यासाठी कर्म करण्याने म्हणजे सेवा करण्याने कर्मफलाशी संबंध विच्छेद होतो आणि मुक्ती प्राप्त होते. आणि या श्लोकावर माऊलींच्या ज्या रचना आहेत त्या आपण पाहूया. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. नाना प्रकारचे हेतू म्हणजे विविध फलप्राप्तीसाठी ज्यांनी जी देवता मनपूर्वक इष्ट मानली त्या देवतीची ती भक्त यथोचित उपचाराने म्हणजे विधीपूर्वक आवश्यक त्या सामग्रीने उपासना करतात. ज्याला बल पाहिजे त्याची उपास्य देवता वेगळी, ज्याला सत्ता पाहिजे, ज्याला धन पाहिजे, ज्याला बुद्धी पाहिजे, ज्याला विवाह करायचा आहे, असं वेगवेगळ्या प्रयोजनासाठी वेगवेगळ्या देवतांच्या पूजेची जी मानव या योनीमध्ये लोकांना सवय लागली आहे ती गोष्ट या ठिकाणी माऊली सांगत आहेत. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये माऊली एक सिद्धांत सांगतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. त्या उपासक भक्तांच्या मनात जी जी फले अपेक्षित असतात ती ती सर्व फले त्यांना प्राप्त होतात, परंतु त्यांना मिळालेले फळ हे त्यांनी आधी केलेल्या कर्माचे फळ आहे हे निश्चित असे तू लक्षात घे. तर पुढच्या ओळीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. म्हणतात, वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. ओवी क्रमांक 73. आणि माऊली काय म्हणतात या ओवीमध्ये आपण त्याचा अर्थ पाहूया. कर्मच फळ देते व कर्त्यास ते भोगावे लागते. हे कर्मच फळ देत असते, कर्म वाचून दुसरे कोणीही फळ प्राप्त करून देत नाही. त्याप्रमाणे कर्मकर्त्या वाचून दुसरे कोणीही फल घेत नाही. अर्थात कर्म केले की कर्म हे फल देणारच आणि कर्मकर्त्याला कर्मफल भोगावे लागते, असा अनन्य संबंध कर्माचा व त्याच्या फलाचा व कर्माच्या कर्त्याचा आहे. मनुष्यलोकातील सर्व फळ म्हणजे सुख दुःख हे कर्म फलस्वरूपच आहे. हे निभ्रांत म्हणजे कल्पनारहित सत्य आहे, सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत सम्यक आहे.
अर्थात टोकाची भूमिका घेणारा किंवा अतिशयोक्ती असणारा असा नाही, मात्र खरा आहे. या ओवीवरून या आधीच्या ओवीतील निश्चित हा शब्द लक्षात घेण्यासंबंधाने नसून कर्मफल संबंधाने आहे हे लक्षात येते. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचोनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून अन्य म्हणजे दुसरे निपजत म्हणजे उगवत नाही. जे पेरलं तेच उगवतं. किंवा आरशासमोर उभे राहून पाहणाऱ्या स्वतःचे प्रतिबिंब आरशात दिसते. आरसा जे बिंब पाहतो तेच प्रतिबिंब तो दाखवितो. ना तरी कडया तळवटी जैसा आपुलाची बोल किरीटी, पडी साधू होबुनी उठी निमित्त योगे. किंवा अर्जुना, पर्वताच्या कड्यासमोर कड्याच्या तळाशी उभे राहून आपण बोललेला शब्द हा त्या कड्यामुळे प्रतिसाद देणारा शब्द म्हणजे प्रतिध्वनी होऊन उठत असतो. तैसा समस्ता या भजना मी साक्षीभूतो पै अर्जुना, एथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. आपापले जसे कर्म ज्या भावनेने म्हणजे इंटेन्शनने केलेले असेल त्यानुसार फल प्राप्त होते. शब्दाला जसा प्रतिध्वनी, क्रियेला जशी प्रतिक्रिया, तसे कर्माला प्रतिफळ असे लक्षात घ्यावे. कर्म करताना भावना जर निष्काम असेल तर फळ हे मोक्ष आहे. हातून अनवधानाने हत्या घडली तर त्या पापाचे फल हे सौम्य असते. स्वरक्षणार्थ हत्या घडली तर ती पाप ठरत नाही. स्वार्थ प्रेरित जाणीवपूर्वक हत्या केली तर त्या पापाचे फलही तीव्र असते. या अर्थाने ओवीतील भावना हा शब्द लक्षात घ्यावा. भजन, उपासना, नामस्मरण करताना भावना ही नामीचे सानिध्य अनुभवणारी, प्रेम भक्ती रसपूर्ण असणारी असावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. आणि यानंतर याच माऊलींनी जे आता आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या विचारामध्ये स्थिर राहून आपल्याला आता ध्यान करायचं आहे. श्रोता आणि वक्ता दोघेही आता ध्यान करणार आहेत. सुखासनात बसायचंय. भलेही जमिनीवरून आपल्याला बसता नाही आलं तर आपण खुर्चीवर व्यवस्थित सुखासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. चेहऱ्यावर स्मित हास्य आणा आणि त्यानंतर मनात आलेला कोणताही विचार त्यामध्ये रमू नका. त्या विचाराकडे सजगतेने व साक्षीभावाने पहा. माऊलीवर पूर्ण निष्ठा असल्याने माऊली स्मरण करून आपण आता ध्यान करूया. माझी माऊली.